यावर्षीचा जो असरचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये एक असं निरीक्षण नोंदवण्यात आलं, की जे फार धक्कादायक होतं आपल्या सगळ्यांसाठी, की इयत्ता 8वीच्या 54% मुलांना इयत्ता 2रीचं वाचन करता येत नाही. आणि ही बाब खरोखर म्हणजे शिक्षण क्षेत्रात जेवढी माणसं काम करतात, त्या सगळ्या माणसांना अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे. आमच्या शाळेमध्ये म्हणजे इथून पाठीमागच्या 20-25 वर्षामध्ये मी एक प्रयोग या संदर्भात नेहमी करत आलोय, की इयत्ता पहिलीचा जो वर्ग येतो, त्या पहिलीच्या वर्गाला लवकरात लवकर कसं वाचायला शिकवता येईल, ह्या संदर्भातला हा प्रयोग आहे. जनरली आपण काय करतो, क, ख, ग, घ अशी जी ही मुळाक्षरं आहेत, ती मुळाक्षरं आपण रोज 1, 2, 4 मुळाक्षरं मुलांना शिकवतो आणि तशा पद्धतीचा सराव त्यांच्याकडून करून घेतो. पण पुढे जाऊन होतं काय, की हळू-हळू एक-एक मुळाक्षर, 2-2 मुळाक्षरं जर आपण रोज शिकवत गेलो, तर पुढे जाऊन 4-6 दिवसांनी, 8 दिवसांनी पहिली मुळाक्षरं विसरायला सुरुवात होतं. आणि मग आपण कितीही काम केलं तरी आपल्याला असं एक म्हणजे मनामध्ये आपल्या ती खंत येते, की अरे नाही मुलांना माझ्या समजत हे, का समजत नाहीये? अशा प्रकारची एक खंत आपल्यालाही सतत वाटत राहते. मुलांनाही त्या गोष्टीचं टेन्शन राहतं, की मला येत नाहीये याचा म्हणजे फार विपरीत परिणाम त्यांच्या मनावर तो होत राहतो. ज्यावेळेस हे का असं होतंय आणि ते कसं व्हायला पाहिजे खरं तर, हा विचार केला त्यावेळेस एक गोष्ट मुलांच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या बरोबरच्या संवादातून आमच्या अशी लक्षात आली, की ही जी अक्षरं आपण शिकवतो, ह्या मुलांच्या दृष्टीने त्याला काहीही अर्थ नाहीये. कुठलाही त्यांच्या म्हणजे त्याचा केवळ आठवणीत ठेवणं किंवा पाठ करणं याच्या पलीकडली कुठलीच गोष्ट नाही त्याच्यामध्ये. मग नेमकं काय करायचं ह्या मुलांनी? तर त्यांना नेमकं कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे? हा ज्यावेळेस याच्यावर विचार करत गेलो, आपणही कधी-कधी असं आपल्याला करावं लागतं, की आपण मुलांच्या जागेवर बसलोय आणि मग आपल्याला समजून घ्यायचं, की मला कुणीतरी कसं शिकवलं पाहिजे. ह्या गोष्टींचा ज्यावेळेस आम्ही वारंवार विचार केला, त्यावेळेस ही पद्धती पुढं अ, समोर आली आणि त्याचा उपयोग ज्यावेळेस मुलांच्यावर आम्ही केला, प्रयोग केला मुलांच्यावर, त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आम्हाला दिसून आला. ती पद्धती साधारण अशी आहे, की असं कुठलंही एक अक्षर न देता, ते अक्षर निर्जीव असतं. त्याला काहीतरी करून आपण सजीव केलं पाहिजे. मग सजीव कसं करायचं? हे निर्जीव असणं आणि सजीव असणं हे त्या व्याख्येत बसत नाही. पण ह्या पद्धतीला जर आपण मुलांच्या समजण्यासाठी जर त्याचा इकडं वापर केला किंवा त्याचा विचार केला, तर जर मला क शिकवायचा आहे, मला प शिकवायचा आहे, तर अशी काय करता येईल, की एखादं चित्र आहे आणि त्या चित्राचं एखादं नाव आहे. ते चित्रही मुलांना माहीत आहे, त्याचं नावही मुलांना माहीत आहे. मात्र याला कुठलाही कानामात्रा नाही पाहिजे, कुठलंही स्वरचिन्ह नाही पाहिजे त्या चित्राच्या नावाला. अशी कोणती चित्र आहेत, ही जर आपण अशी एक 18-19 चित्र किंवा शब्द आपण त्यावेळेस शोधले आणि त्या चित्रांना किंवा त्या शब्दांना एक मुलांच्या ओळखीचे शब्द किंवा ओळखीची चित्र आहेत, असं त्याची खात्री करून घेतली. आता जी 18-19 नावं किंवा शब्द इथं शोधले जातील किंवा मुलांना उपयोगाला येतील, की हे आणखी वेगवेगळ्या ठिकाणी गेलं तर तीच नावं उपयोगात येणार नाहीत. पण अशी काहीतरी नावं आणि चित्र तिथं असतील, की ती मुलांच्या म्हणजे त्यांच्या ते पूर्वज्ञान आपण ज्याला म्हणतो ते पूर्वज्ञानातले असतील. जर उदाहरण म्हणून आपल्याला थोडक्यात जर पाहायचं म्हटलं, तर ज्यावेळेस हे चित्र आपण इथं काढतो आणि चित्र काढल्यानंतर आपण मुलांना विचारतो, की "हे तुम्हाला समजलं का? हे काय?" तर कपाचं चित्र काढल्यानंतर मुलं अचानकपणे म्हणतात, की "हा कप आहे." "अच्छा ठीक आहे, हा कप आहे. तुम्हाला माहिती आहे. कुठे आहे हा कप?" "तर आमच्या घरी." हे चित्र आणि त्यांच्या घरचा कप हे कनेक्ट झालं. त्याच्यानंतर आता आपण सांगतो त्यांना, की ठीक आहे, मी या कपाच्या चित्राखाली क, असं लिहितो. हे फक्त त्यांच्या वाचनाच्या पातळीवर ठेवायचे. कुठल्याही लिखाणाच्या लेव्हलवर जायचं नाहीये. हे वाचनाच्या पातळीवर ठेवत असताना मी इथं क लिहिला. मी क लिहिल्यानंतर त्यांना सांगितलं, की मी कसा लिहिला तसा मला लिहून दाखवा. मॅजिक पेन तयार करा ह्या 2 बोटांचा. हवेत लिहा, फरशीवर लिहा. पण मी लिहिलंय असं लिहित राहा. म्हणजे ते एक त्यांच्या मनावर बिंबवण्याचा किंवा त्यांच्या मेंदूवर हे कोरण्याचा प्रकार असतो. आणि आता मी क लिहिला. आता मला प लिहायचा आहे. किंवा मी मुलांना विचारायचं, ह्याचं मी नाव लिहितोय इथं, मी क लिहिलं, आता काय लिहू? मुलं विचार करतात, "अरे क लिहिला, क, प, क लिहिलाय, तर मग राहिला प." मुलं सांगतात प लिहा.
मग प लिहा म्हणून सांगितल्यानंतर मी इथं पुन्हा अशा पद्धतीने हा प लिहितो आणि एक शब्द तयार होतो इथं क प. हा शब्द तयार होतो एकाच चित्राच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी सिस्टीम समजून घेता येईल. इथं मी क प लिहिलंय, हे मुलांना हवेत किंवा फरशीवर गिरवायला लावलंय. हा क आहे, हा प आहे, हे मुलांना 100% माहीत झालंय. ह्या कप लिहिलंय, ह्याचं चित्र इथं आहे आणि अशीच वस्तू कुठेतरी घरी किंवा कुठेतरी पाहिलेली आहे. हे कनेक्ट होतं. मेंदू कनेक्शनने शिकतो. मेंदू पाठांतराने शिकत नाही. तो काही काळापुरता शिकतो, नंतर विसरून जातो. पण कनेक्शन्स जर झाल्या, कप इथं लिहिलंय, मग हा क, हा प, त्याच्यानंतर हा कपाचं चित्र आणि घरचा कप, हे कनेक्शन झालं, हे कायमस्वरूपीचं लक्षात राहतं. त्याच्यानंतर मग अशा प्रकारची वेगवेगळी चित्र आणि शब्द हळूहळू मुलांच्या सरावात घेत 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 आपल्याला करत जायचंय. हा प्रयोग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवाव्या लागतील. त्या गोष्टी अशा की कोणत्याही प्रकारचं मध्ये कुठलाही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. आपल्याला कमीत कमी 2 तास मिळतील बैठक, एकच बैठक 2 तास मिळतील, अशा पद्धतीने आपण बसलं पाहिजे मुलांना घेऊन. समजा एक सुट्टी संपल्यानंतर दुसऱ्या सुट्टीपर्यंतचा जो मधला पूर्ण काळ असतो, तो पूर्ण काळ आपल्याला इथं वापरता येईल. आणि ही चित्र काढून त्याच्या खाली नावं लिहित असताना घाईघाईमध्ये करायचं नाही. मुलांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये पूर्णपणे असली पाहिजे. हे मुलांना समजून आपण सांगितलं पाहिजे सारखं, आणि हेच वारंवार सराव करत राहिलं पाहिजे. म्हणजे काय, मी इथं कप लिहिलं, मी इथं घराचं चित्र काढलं, मुलांना विचारलं हे काय, मुलं म्हणतील घर. ठीक आहे, मी घर लिहितो, जसं इथं वेळ घेऊन लिहिलंय तसं इथं वेळ घेऊन मी लिहिल. हे आपल्याला चला मी तुम्हाला वाचायला शिकवतो म्हणण्यापेक्षा आज आपण चित्र काढू असं म्हणलं तरी खूप चांगलं होतं. कारण मी तुम्हाला काही शिकवतो म्हटलं की त्यांची ऐकण्याची मनस्थिती नसते मुलांची कुठल्याच. तर त्या पद्धतीने मी आपण चित्र काढणं हा आवडीचा विषय. इथं आपण अशी चित्र काढू, इथं नळाचं चित्र काढे, खाली नळ लिहिलंय, इथं हे घराचं काय छत हे म्हणतील मुलं, मग इथं आपण असं त, म्हणजे मी इथं पटकन लिहिलंय, आपला व्हिडिओ लवकर वेळेची मर्यादा आहे म्हणून, पण याला खूप वेळ जातो. मुलांचा सराव करत जातो आपण. आणि त्यांचा मग हे म्हणताना आपण असं समजा 4-6 अक्षरं लिहून झाली, आपण म्हणतो आता माझ्या पाठीमागं म्हणा क प. कुठल्याही परिस्थितीत कप असं म्हणायचं नाहीये, क प. मुलं माझ्या पाठीमागं म्हणतील क प. घर, छत, नळ, हा सरळ सराव झाला. एका फळ्यावर साधारण 18-19 शब्द आणि चित्र बसतील अशा पद्धतीने काढायचंय. एकाच फ्रेम मध्ये ही सगळी चित्र आणि सगळे अक्षर मुलांची आली पाहिजेत. 18-19 चित्र काढून झाली की सगळी मूळाक्षर, स्वर आणि व्यंजन सगळी त्या चित्रांमध्ये येतील अशा पद्धतीची चित्र आहेत. त्याची यादी आपण एक सेपरेट ह्या व्हिडिओमध्ये पाठीमागून लावू. आणि हे सगळं एका फळ्यावर असलं पाहिजे. असं नाही की आता थोडं काढलंय मग मी ते पुसून टाकतो मग पुन्हा काढतो, असं नाही करायचं इथं. मग ही सगळी चित्र इथं काढलेत, नावं लिहिलेत, आणि मग वाचन करत असताना मी जसं असं इकडनं वाचत गेलो, कधी कधी थोडस त्याला ट्विस्ट म्हणून काय करायचं, इकडनं जायचं नळ, छत, घर, कप, असं उलट वाचित यायचं. कधी काय आपण असं करायचं, घर, कप, छत, नळ, मधले आदले शब्द वाचायचे सगळे. मग एक एकच कधी कधी अक्षर वाचायचं. र, आपण त्यांना विचारू शकतो न कुठे दाखवा, मुलं म्हणणार इथं न आहे. आपण विचारू शकतो प कुठे आहे, तर त्यांच्या लक्षात येतं प कुठे आहे, क प, इथं प आहे, क प, हा प आहे. हे असं फिक्स होत जातं त्यांच्या मेंदूवर हे सगळं. आणि त्याच्यानंतर एक एक सराव आपण असा पण घ्यायचा की जो ह्या वर्षी मला लक्षात आलं की असं केल्यानंतर हे चांगल्या पद्धतीने मुलांच्या लक्षात राहतंय. ते म्हणजे क, माझ्या मागे मुलं म्हणतील क क, प प, घ घ, र र. इथं चित्र आहे, नाव आहे, पण सिरियली अक्षर वाचित जायचं. हे नंतरचा टप्प्यातला सराव आहे.
ही सिरियली अक्षर वाचित गेलं की त्या मुलांच्या लक्षात येतं की हे अक्षर इथं आहे, मग मधले आदले अक्षर वाचणं, मधले आदले शब्द वाचणं. आता शेवटचा एक सराव असा घ्यायचा हेच शब्द उलटा वाचायचा. आपण घ र वाचतो ना त्यावेळेस घ वर जास्त कॉन्सन्ट्रेट होतं किंवा जास्त फोकस होतो. आपण म्हणतो ना क कापाचा, घ घराचा, न नळाचा, तसं नाही झालं पाहिजे. घ र वाचतो उलट वाचायचं, र घ, ळ न, त छ, प क उलट वाचायचं. वाटल्यास उलटा एकदा अक्षरांचा क्रम घ्यायचा, ळ न त छ र घ प क आपल्या पाठीमागे वाचायला लावायचं. हे सगळं वाचून झालं. असं समजा की इथं 18-19 ती चित्र काढलेली आहेत, त्याच्या खाली नावं लिहिलेली आहेत. हे सगळं करायला 1 तास लागतो साधारण. तो जो मी आता सराव घेतला ना की सरळ वाचा, उलट वाचा, मधलं आदलं वाचा, एक क्रमाने वाचा, उलटे शब्द वाचा, हा सगळा सराव मुलांच्याकडे करून घ्यायला साधारण अर्धा तास लागतो, 1.5 तास जातो याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एक गंमत करायची, मुलांना विचारायचं की सांगा हे कोण वाचेल. सगळी मुलं हात वर करतात. एक वर्गात एकाही मुलाचा हात खाली नसतो. त्याला कारण असं असतं की त्यांच्या सगळी ओळखीची चित्र तिथं आहेत आणि जर इथं नळाचं चित्र माझ्या ओळखीचं आहे तर त्याच्या खाली नळच लिहिलेलं आहे, काय सांगायची गरज नाही. आणि 1.5 तास मागचा त्याचीच प्रॅक्टिस चाललेली आहे. त्याच्यामुळे हे काय फार सोपं आहे, सहजपणे मुलांना जमून जातं. आणि मग मुलं वाचायला येतात. काही मुलं आग्रह करतात मी वाचतो मी वाचतो, अशा मुलांना घ्यायचं. किमान अर्ध्या मुलांना तरी वाचायला लावायचं, जमलं तर सगळ्या मुलांना वाचायला लावायचं. पण हे सगळ्यांकडून वाचून घेतलं की त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की अरे आत्ता शिकायला बसलोय आणि 2 तासात आपल्याला हे तर वाचता येते. जरी तिथं चित्र असतील तरी मग पुढचा अर्धा पाऊण तास ह्या मुलांचं ज्या पद्धतीने आपण सराव घेतलाय, सरळ वाचा, उलट वाचा, मधले आदले शब्द वाचा, मधले आदले अक्षर वाचा, क्रमाने अक्षर वाचा, आदली मधले अक्षर वाचा, मुलांना ओळखायला सांगा. हा जो आपला क्रम होता सरावाचा, हा सगळा क्रम ह्या मुलांकडून पण करून घ्यायचा. आणि ह्या सगळ्यात पाठीमागून खाली बसलेली मुलं त्या मुलाच्या पाठीमागं म्हणतील याची काळजी घ्यायची, कुणाचंही दुर्लक्ष होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची. कुणाचंच दुर्लक्ष होऊन द्यायचं नाही तिथं. त्या काळात सगळेजण इन्व्हॉल्व ठेवायची. कधी कधी काय हास्य विनोद करायचा ह्या पोरांच्या, म्हणजे जर जिथं कुठं त्याचं एकाग्रता तुटते असं आपल्याला वाटत असेल, त्या मुलाला नाव घेऊन काहीतरी बोलायचं, त्याला उभं करून त्याला हे काम सांगायचं. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या मुलांना वर्गाला इन्व्हॉल्व ठेवून हे ज्या वेळेस आपण काम करतो 2 तास, त्यावेळेस समजा नंतर जेवणाची सुट्टी झाली असं समजा, जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ही मुलं बाहेर जेवायला गेली, त्यावेळेस एक गंमत आपण करायची. ही जी चित्र आहेत ही पुसून टाकायची, शब्द मात्र तसेच ठेवायचे. जिथं शब्द लिहिलेले होते त्या शब्दाच्या जागा किंवा ते शब्द त्याच जागेवर ठेवायचे, चित्र मात्र पुसून टाकायचे. आणि बाहेरून ज्यावेळेस जेवून ही मुलं आतमध्ये येतील त्यांना थोडासा धक्का बसेल, अरे चित्र कुठे गेली. आणि त्यानंतर आपण पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, आता कोण वाचेल सांगा. तुम्ही गंमत करून पहा, साधारण 4-6 मुलं सोडली, एक 10% मुलं सोडली तर सगळ्या मुलांचे हात परत वर असतात. थोडा त्यांना धक्का बसतो, कारण जे अवलंबित्व होतं ना ह्या चित्रावर अवलंबून होती ती चित्र गेलेली आहेत. पण इतक्या वेळा सराव झाल्यामुळं त्यांच्या लक्षात तो क्रम राहिलेला असतो, अक्षर लक्षात राहिलेले असतात, त्याचे आकार लक्षात राहिलेले असतात. जरी हा लक्षात राहिलेला नसेल तरी हा लक्षात असतो आणि हा लक्षात राहिल्यामुळं हा आपोआप लक्षात येतो. प लक्षात नाहीये, क लक्षात आहे, मग क आहे ना, क प, आता प पण लक्षात राहतो. घ किंवा र कुठलं तरी एखादं अक्षर लक्षात असेल तर घर, किंवा इथं घराचं चित्र होतं हे घर आहे, इथं छत दाखवलं होतं ते छत आहे, हे एवढं तर लक्षात राहतच या मागच्या 2-3 तासातलं. मग सराव सुरू होतो याचा, चित्रांच्या विना शब्दांचा.
आणि तो सराव पुन्हा त्याच पद्धतीने घ्यायचा, ज्या पद्धतीने आता आपण अगोदर घेतलेला आहे त्याच पद्धतीने हा सराव घ्यायचा सगळा. आणि तो सराव एकदा घेऊन झालं की साधारण त्या दिवशी अगोदरचे 2 तास आणि नंतर सरावाचा 1-1.5 तास, ह्या 2 ते 4 तासामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांना आपल्या समोरच्या मुळाक्षरं माहीत झालेली आहेत आणि त्यांना ते वाचता येतात. लिहिण्याची गोष्ट मध्ये घ्यायची नाही, लिहायला लावायचंच नाही, आपण सांगायचंच नाही शिक्षक म्हणून की तुम्ही लिहा. ज्याला ज्या वेळेस हे वाचायला यायला लागलं की लिहिण्याकडे त्यांची उत्सुकता वाढते आणि जो ज्या वेळेस लिहिल त्यावेळेस लिहिल, आपण सांगायचं नाही. एवढी काळजी घ्यायची याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, एकाच बैठकीत हे सगळं झालं पाहिजे. पहिला टप्पा 2 तासाचा एकच बैठक आणि दुसरा टप्पा सरावाचा एकच बैठक. ह्या एकाच बैठकीत मधली एक ब्रेक सोडून तो एकच बैठक असं समजू आपण. एकाच बैठकीत सगळी मुळाक्षरं होतात, स्वर आणि व्यंजन, आणि एकाच बैठकीत झाली तरच होतात, नाही तर होत नाहीत. मग पुन्हा काहीतरी गडबड होते, मागचं विसरतं, पुढचं लक्षात येत नाही, असं काहीतरी घडतं. एका बैठकीत ज्या वेळेस हे होतं त्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिकली हे करून आपण पाहू. हे एका बैठकीत केल्यानंतर सगळ्या मुलांच्या लक्षामध्ये मुळाक्षरं राहतात आणि ही मुळाक्षरं मग कशी उलटी पालटी लिहिली तरी त्यांना मग नंतर याच्यावरून आपण काही वेगळे शब्द जरी बनवले की समजा हा क घेतला, मुलांना विचारलं हे काय आहे तर मुलं क म्हणतील, आणि हा र घेतला, मुलांना विचारलं हे काय आहे तर मुलं र म्हणतील. ह्याच्यापासून वेगवेगळे शब्द सुद्धा आपण तयार करू शकतो आणि मुलांना वाचायला देऊ शकतो. त्यांनी फिक्सेशन वाढत जाईल प्रत्येक अक्षराचं, त्यांच्या मेंदूवर ते गोंदलं जाईल असं आपण एका अर्थाने म्हणू शकतो. आणि हे झालं, मग आपल्याला थोडा वेळ कमी, आपण वेगात ह्या गोष्टी संपू. हे झालं मुळाक्षर किंवा बिगर कुठल्याही स्वरचिन्हांचे शब्द. तर स्वरचिन्हांचा वापर करून कसं शिकवायचं, समजा हीच ट्रिक वापरायची आपण. ह्या ठिकाणी जर समजा मिरचीचं चित्र काढलं, मिरचीचं चित्र काढलं, मुलांच्या लक्षात येते हे काय आहे, मिरची. मग इथं खाली नाव लिहायचं मिरची. किंवा फुलाचं चित्र काढलं, त्याच्या खाली नाव लिहायचं फूल. त्याच्यानंतर असे अनेक शब्द आहेत. कानाचं चित्र काढलं किंवा झाडाच्या पानाचं चित्र काढलं, आणि त्याच्या खाली नाव लिहिलं पा न. किंवा कानाचं चित्र काढलं, त्याच्या खाली नाव लिहिलं कान. आता क माहित आहे, न माहित आहे, प पण माहित आहे आणि न पण माहित आहे. मग याला का म्हणतोय आपण, का बरं असं घडलं, तर ह्या पुढच्या रेषेमुळे घडलं. ज्या वेळेस ह्या क ला अशी पुढे रेष दिली जाते त्यावेळेस त्याला आ जोडला जातो, हे पोराच्या लक्षात येतं. झाडाचं पान काढले, हे पान आहे मुलाला माहिती आहे, पण प आणि प च्या पुढे ही रेष दिली म्हणून तो पा झाला. क च्या पुढे रेष दिली का, प च्या पुढे रेष दिली पा. त्याला सहज आपण असं करून पाहिलं ना, म च्या पुढे रेष दिली तर काय, तर तो म्हणतो मा. एका 2-5 मिनिटामध्ये आपण कानाच्या बद्दलचे जे काना म्हणून स्वरचिन्ह आहेत ते सगळे शब्द आपण तिथं शिकवू शकतो, त्या मुलांना ते माहीत होऊ शकतात. आपल्याला इथं मिरची म्हणजे वेलांटी आली, फूल म्हणजे होकार आला, असे वेगवेगळे अनेक शब्द आहेत की ज्याचा आपण वापर करू शकतो. मुलांना हे त्या चित्रांचा वापर करून मुलांना शिकवू शकतो, त्या स्वरचिन्हाची ओळख करून देऊ शकतो. पण त्याच्या नंतर एक लेटेस्ट आत्ता जी गोष्ट समजली मला, की कसं हे जास्तीत जास्त लवकर कसं समजलं पाहिजे, की वेगळी काही चित्र घेण्यापेक्षा
किंवा हा अगोदर आपण सराव केला चित्रांचा, त्यानंतरचा सराव आपण कसा करायचा ते सांगतो. आपल्या याच्यामध्ये काही शब्द आहेत, त्याला बदक हा शब्द आपण शिकवतो. त्याच्यामध्ये बदक वेगळा म्हणायचं, याला वेगळा उच्चार करायचा. ब द क असं वाचायचं, बदक नाही म्हणायचं. ते अक्षर वेगळं लक्षात येत नाही. त्याच्यानंतर मगर, अशा पद्धतीचे जे काही 18-19 शब्दामधले हे शब्द आहेत. एक, त्याच्या असे जे शब्द आहेत, हे जे शब्द त्याच्या परिचयाचे आहेत, हे परिचयाचे शब्द. मग त्या शब्दांना तो काही काना मात्रा वेलांटी उकार जे आपण चित्रामधून त्याला स्वरचिन्ह शिकवलेत, ह्या स्वरचिन्हांमधून त्याला याला स्वरचिन्ह जोडून काही शब्द तयार करता येतील का हे सांगायचं त्या मुलाला. तो जर ह्याच्यामध्ये तयार करू शकला तर त्याचं स्वरचिन्हांचं नॉलेज परफेक्ट झालं असं आपल्या लक्षात येऊन जातं. उदाहरणार्थ काय की एक आहे, त्याला तो असं जोडून ऐक म्हणू शकतो, एक मात्रा जोडून. नळ आहे, त्याला तो अशी वेलांटी जोडून निळ म्हणू शकतो. घर आहे, त्याला तो एक काना जोडून, एक पक्षी आहे घार, त्याला तो असं त्याचं हे करू शकतो. कप आहे, त्याला तो काप असा शब्द तयार करू शकतो. बदक आहे, याला एक अनुस्वार देईल इथं आणि एक हुकार देईल इथं, तो त्याला बंदूक म्हणेल. मगर आहे, तर हे जे शब्द आहेत, छत आहे, याला तो एक इथं काना देईल आणि एक इथं वेलांटी देईल, ती छाती होईल. आता अशा सरावामुळे काय घडतं, जे आता मी सांगितलं की लेटेस्ट ही गोष्ट आता अशी लक्षात आली की हे जे त्याच्या परिचयाच्या अगोदरचे शब्द आहेत, जे 18-19 शब्द मी म्हणतो ते, त्या शब्दामध्ये जर त्याचे असे बदल केले तर त्याला हा ओरिजिनल जे अक्षर आहेत ही माहिती आहे. नळ, घर, कप, बदक, मगर, छत, एक, हे त्याला माहिती आहे. तर हे माहिती आहे, त्याच्यामध्ये जर असे स्वरचिन्ह जोडलेत तर त्याला वाचायला आणखी ते सोपं जातं. आणि ते वाचायला सोपं गेल्यानंतर त्याला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आणखी शब्दांची रचना करता येते. आणि स्वरचिन्ह आणि स्वरचिन्हांसहित शब्दांचं वाचन त्याला सहज शक्य होतं. हा 2-4 दिवसाचा सराव आणि त्याला शिकवणं हे 2-4 दिवसाचं काम आहे. पहिलं काम एकाच दिवसाचं आणि एखाद्या दिवसाचा सराव, असे 5-6 दिवस याच्यामध्ये जातात. त्याच्यानंतर जे जोडाक्षर राहतं, ह्या जोडाक्षरासंदर्भात आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. की वर्गाचे जर समजा आपल्या समोर 25 मुलं आहेत, तर 25 मुलं बसवताना वर्गाची रचना 1, 2, 3, 4, 5 असे एका ओळीमध्ये 5 मुलं आणि अशा 5 ओळी अशा पद्धतीने मुलांना वर्गामध्ये बसवायचं. आणि ज्यावेळेस मुलं तशी बसतील, ह्या मुलांची जी नावं आहेत, ही नावं फार म्हणजे जोडाक्षर खूप असतात सध्याच्या मुलांच्या नावामध्ये. तर ह्या मुलांच्या नावांना इथं लिहायचं आपण. पहिल्या नंबरला कोण बसलंय, ज्या बाजूने मुलं बसलेले तीच ओळ इकडने घ्यायची, मधली ओळ मधी, ह्या बाजूची ओळ ह्या बाजूला, आणि इथं नाव लिहायला सुरुवात करायची. पहिल्या ओळीला कोण बसलंय, तर रुद्र बसलाय, तर इथं त्याचं नाव आपण लिहायचं रुद्र. आता र स्वरचिन्ह द हे माहिती आहे, पण हा हुकार म्हणजे हा जो र आहे, पोटफोड्या र म्हणतो आपण त्याला, हा आता वेगळाच आलाय. पण ते माहीत करून देत असताना त्या रुद्रबद्दल बोलता बोलता त्या शब्दाच्या जोडाक्षराबद्दल बोलायचं. ह्या पोरांना ही नावं का लक्षात राहतात, तर ही त्यांचे मित्र आहेत आणि आपल्या मित्राचं नाव लक्षात ठेवणं, आपलं नाव लक्षात ठेवणं ही त्यांचा एक स्वभाव असतो. मग अशी इथं 25 जणांची नावं आपण लिहू.
25 जणांच्या नावात लिहित असताना हे काही म्हणजे जेवढं पटकन सांगतो एवढ्या पटकनची गोष्ट नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला 2 तास जाणार असतात. प्रत्येकाचं नाव लिहिता लिहिता त्याचा स्वभाव, गुण, वैशिष्ट्य, त्याच्या काही चांगल्या गोष्टी, त्याच्या काही टर उडवणाऱ्या गोष्टी, कारण विनोद तिथं होणं फार महत्वाचं असतं. सगळी मुलं हसायला पाहिजेत. त्या कधी-कधी एखाद्या मुलाला मामा बनवता आलं पाहिजे. हे सगळं ज्यावेळेस आपण करत त्यांची नावं लिहितो. हे सगळं का करायच्या मधल्या गोष्टी? तर ह्या फिक्सेशन होण्यासाठी महत्वाच्या असतात आणि ज्यावेळेस आपण ही सगळी 25 नावं लिहून घेतो आणि पुन्हा पाहिलं जसं आपण चित्र काढून शब्द लिहिले होते आणि विचारलं होतं कोण वाचेल, तसाच प्रश्न जरी आत्ता विचारला तरी सगळ्यांच्या हात वर असतात की मी वाचतो. गंमत पहा 2 तासापूर्वी आपण जोड शब्द शिकवायला सुरुवात केली आणि ही जी मुलांची नावं लिहिलीत वर्गातल्या, त्या मुलांची नावं मी वाचतो असं पुढची मुलं म्हणतायत. याला कारण असं की मित्र म्हणून त्यांनी त्यांची नावं बऱ्यापैकी लक्षात ठेवलेत आणि दुसरी गोष्ट, जरी एखाद्या मुलाला आपण पुढे बोलवलं वाचायला, तो आठवून सगळी ही नावं वाचत जातो. त्याच्या पाठीमागे बाकीची मुलं म्हणतात आणि समजा तो इथपर्यंत वाचित आला आणि या तिसऱ्या ओळीतलं दुसरं नाव त्याला आठवत नाहीये, तर तो अचानक मागं पाहतो की तिथं कोण बसलाय. त्याचं नाव त्याला माहितीये. मग इकडं तो जोडतो. कधी-कधी असं होतं की एखाद्या मुलाचं नाव चैतन्य असेल समजा इथं आहे आणि त्याचं नाव चैतन्य आहे. आता हे नाव त्याला थोडंसं अवघड जाते, पण च, त, न आणि 2 मात्रे वगैरे हे लक्षात येते थोडं थोडं. हे जरी त्याला कळलं नाही पुढचं जोडाक्षर, पण चैत इथपर्यंत आला तर तो चैतन्य आपोआप जोडून म्हणू शकतो. अशा पद्धतीने एक शिकणं, शिकवणं आणि स्वतः शिकणं याचं कॉम्बिनेशन तयार होतं आणि नंतर ह्या सरावाने काय करायचं की असा पोटफोड्या र असणारे आणखी कोणकोणते जोड शब्द आहेत ते आपण तिकडे पलीकडे लिहायचं नंतरच्या टप्प्यात आणि ते मुलांना वाचायला द्यायचं. असे वेगवेगळे 2 व्यंजन एकत्र येऊन कोणते शब्द तयार झाले, त्याच अक्षराला व्यंजनाला तेच व्यंजन जोडून कोणते जोडाक्षर तयार होतात. अशा पद्धतीचा जो स्ट्र मध्ये असतो, अशा पद्धतीचा र असणारे किती आहेत, य आणि त्याच्यामध्ये हा र असणारे किती आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची जोडाक्षरं आपण त्यांना ती कॉम्बिनेशन शिकवत गेलो आणि तशा प्रकारचे शब्द कुठेतरी वर्गामध्ये जे रनिंग बोर्ड असतात त्याच्यावर लिहित गेलो तर ह्या मुलांना ते वाचता पण येतं, सराव होतो आणि साधारण आम्ही ज्यावेळेस मी सांगितलं की 20-25 वर्षापासून ह्या सिस्टीमचा वापर करतोय, एक 15-20 दिवसामध्ये वर्तमानपत्र वाचता येतं पहिलीच्या मुलांना. तर कितीही नवीन शिक्षकांनी याच्यावर काम करायला सुरुवात केली तरी ह्या सगळ्या माध्यमातून त्याला किमान 1 महिन्यामध्ये आपल्या वर्गातली सगळी मुलं वाचायला शिकतील. मी वाचायला आवर्जून म्हणतोय, इथं कुठेही लिहिण्याचा मी उल्लेख करत नाहीये, कारण लिहिणं हा काही मेंदूचा विषय नाहीये, वाचणं हा मेंदूचा विषय आहे.